मला मोदींचा अभिमान वाटतो. ते चांगलं काम करतात. योगेंद्र पवारांकडून कौतुक. बारामती दौऱ्याबाबत भाष्य. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. तत्पूर्वी शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी मोदींची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. मात्र या भेटीनंतर राजकीय वर्तुळात शरद पवारांनी राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. पंतप्रधानांना लोकप्रतिनिधी तसेच खासदार म्हणून जनतेच्या प्रश्नासंदर्भाने भेटल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. आता युवा नेते योगेंद्र पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. तसेच ते बारामतीत येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सुप्रिया सुळेंची कन्या रेवती आणि सारंग लखानी यांच्या दिल्लीतील रिसेप्शन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थिती दर्शवली. त्यावेळी पवार कुटुंबातील सर्व सदस्यांनी मोदींची भेट घेतली. यामध्ये योगेंद्र पवार हेही मोदींना भेटल्याचं दिसून आलं आहे. आता योगेंद्र यांनी पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबर रोजी कदाचित बारामतीमध्ये येतील. शरद पवार यांच्या विनंतीला मान देऊन पंतप्रधान 100% येतील असा विश्वास शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते योगेंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक केलं आहे. मला पण त्यांचा अभिमान वाटतो. ते चांगल्या पद्धतीनं काम करत आले आहेत असं योगेंद्र यांनी म्हटलं आहे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सत्तेतील सहभागावर त्यांनी भाष्य केलं आहे. मोदींना राष्ट्रवादीचे खासदार भेटले असं काही नाही. मी पण पंतप्रधान यांना भेटलो. पंतप्रधान केवळ भाजपचे पंतप्रधान नाही तर देशाचे आहेत असे स्पष्टीकरण योगेंद्र यांनी दिले. तसेच कामानिमित्त भेटणं यात गैर नाही. सत्तेमधील लोकांना भेटून लोकांची कामे मार्गी लावणे यात गैर काय आहे असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे. पण नक्की येणार आहेत का नाही येणार आहेत ही माहिती अजून माझ्यापर्यंत आलेली नाहीये. साहेबांनी त्यांना निमंत्रण दिलंय. 16 ऑक्टोबरला विद्याप्रतिष्ठानचा वर्धापन दिन असतो आणि साहेबांच्या विनंतीला मान देऊन पंतप्रधान 100% येतील. फक्त तारीख अजून मला माहिती नाहीये. ती आपल्याला अधिकृतपणे कळेल. पंतप्रधानांचा बारामती दौरा होतोय. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष हा एनडीएत सहभागी होण्याच्या चर्चेला आता उधाण आलंय. एकंदरीत शरद पवारांकडून देखील पंतप्रधान मोदींची भेट घेण्यात आली. अलीकडच्या कालावधीमध्ये सुप्रिया सुळेंचं देखील भाजपसोबत जे काय वावरणं आहे ते वाढलेलं आहे. 16 तारखेचा दौरा कुठेतरी यावर शिक्कामोर्तब करतोय असं वाटतंय. असं काय नाहीये. मी पण पंतप्रधानांना भेटलो रेवतीच्या रिसेप्शनला. त्याच्यामुळे ठीक आहे, आपण भेटू शकतो. आणि ते पंतप्रधान आहेत, ते देशाचे पंतप्रधान आहेत, ते भाजपचे नेते नाहीये, ते आपल्या सगळ्यांचे पंतप्रधान आहेत. आणि त्यांचा अभिमान मलाही वाटतो. ते चांगल्या पद्धतीने काम करत आलेत आणि त्यांना भेटणं हे काही चुकीचं मला वाटत नाही. कामासाठी आपण कुणालाही भेटू शकतो आणि लोकांची जी कामं असतात ती म्हणजे जे आपले सगळे नेते सत्तेत आहेत त्यांना भेटून ती कामं आपण मार्गी लावली पाहिजे. त्याच्यात काही गैर किंवा चुकीचं नाही. एक पत्र बारामतीत व्हायरल होते. बारामती ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बारामती.